आणि सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय वर्तुळातून अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून विरोधक आक्रमक होण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। तर अब्बू आझमी, कोरटकर आणि कोकाटेंचा मुद्दा गाजण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते। विरोधी पक्षनेत्याबाबत विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष असणार आहे। तर कोकाटेंबाबत कोर्टाच्या सुनावणीनंतर पडसादाची शक्यता सध्या वर्तवण्यात येते। अर्थसंकल्पीय अधिवेशनाला जेव्हापासून सुरुवात झालेली आहे तेव्हापासूनच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे आणि कालच धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर आजचा दिवस गाजण्याची शक्यता वर्तवण्यात येते। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून विरोधक आक्रमक होण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। तर अब्बू आझमी यांनी औरंग्याचं केलेलं कौतुक, त्यामुळे वारंवार अब्बू आझमी यांच्यावर टीका होतीये। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा विधान परिषदेत आणि विधानसभेत अब्बू आझमींच्या निलंबनाची मागणी केली आहे। त्याचबरोबर कोरटकर यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य, त्यामुळे आता कोरटकर यांच्या सुद्धा अडचणीत वाढ होते आणि कोरटकर यांना अटक होत नाहीये, त्याचबरोबर त्यांच्यावर कारवाई होत नाहीये, हा सुद्धा मुद्दा विरोधकांनी उचलून धरलाय आणि कोकाटे हे सुद्धा आता कोकाटेंचा मुद्दा सुद्धा गाजण्याची शक्यता वर्तवण्यात येते। दरम्यान विरोधी पक्षनेता निवड लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते। विरोधी पक्षनेता निवडीसाठी विधिमंडळाकडून दाखले तपासले जाणार आहेत। विरोधकांकडून पुरेसे संख्याबळ नसल्याचा पेच कायम आहे। तर शिवसेनेचा विरोधी पक्षनेते पदावर दावा, तर ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेत्या पदाचा दावा करण्यात येतोय। त्याचबरोबर ठाकरे गटाकडून भास्कर जाधव, त्याचबरोबर आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभू यांच्या नावाची चर्चा आहे। मात्र भास्कर जाधव यांच्या नावाला पक्षातूनच विरोध होताना दिसतोय। तर विरोधी पक्षनेते पदासाठी आता विरोधकांकडून आता सध्या धावाधाव सुरू आहे। विरोधी पक्षनेता निवड लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते। विरोधी पक्षनेता निवडीसाठी विधिमंडळाकडून दाखले तपासले जाणार आहेत। तर विरोधकांकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने पेच कायम आहे। तर शिवसेनेकडून विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्यात येतोय। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर। मनोज, विरोधी पक्षनेता निवड लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि दुसरं म्हणजे ठाकरे गट विरोधी पक्षनेते पदासाठी धावाधाव करताना दिसतोय, या संदर्भात अधिकची माहिती। नक्कीच आपण बघितलं तर काल ठाकरे गटाचे नेते आणि आदित्य ठाकरे हे सर्व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे गेलेले। विरोधी पक्षनेता संदर्भात त्यांनी पत्रक देखील राहुल नार्वेकर यांना दिलेलं आहे। पण आपण बघू शकता विरोधी पक्षनेता जे आहे ते लांबणीवर जाण्याची शक्यता आहे, कारण की आपण बघू शकता भास्कर जाधव यांच्या विरोधी पक्षनेता होण्याचा मार्ग हा कठीण झालेला आहे। भास्कर यांच्या नावाला भाजप व शिंदे गटाच्या विरोध होण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीचे सरकार असताना भास्कर जाधव हे तालिकाध्यक्ष होते आणि तालिकाध्यक्ष म्हणून भास्कर जाधवनी भाजपच्या आमदारांचे केले होते, निलंबन देखील केले होते त्या टायमाला। आणि आपण बघितलं तर भाजपच्या तेव्हापासून जाधवांना कडवा विरोध आहे। दोन्ही प्रमुख सत्ताधारी पक्षाकडून जाधवांच्या नावाला विरोध हे संकेत आहे आणि संख्याबळ अभावी केंद्रातही 5 वर्ष आपण बघितलं तर विरोधी पक्षनेता हा नव्हता। त्यामुळे तत्कालीन लोकसभा अध्यक्षांनी पंतप्रधानांसोबत चर्चा करून हा निर्णय घेतला होता आणि त्यामध्ये आपण बघितलं महाराष्ट्र विरोधी पक्षाकडे विरोधी पक्षनेत्यांची संख्याबळ नाहीये, त्यामुळे जी विरोधी पक्षनेते जे आहे ते लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। जी 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 मनोज, असेच जोडलेले रहा, पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे।